श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सब संत की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 15 समास 3 श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण या समासामध्ये ओवी क्रमांक आपण 7 पर्यंत आलो होतो। त्यापुढील भाग आज आपण श्रवण करणार आहोत। कृपया ओवी क्रमांक 7 पुढील भागावर लक्ष केंद्रित करावं। श्रीराम समर्थ श्रीराम। ऐसे हे आता वर्तते, मूर्ख लोकास कळेना ते, विवेकी मनुष्य समजते सकल काही। श्रीराम थोर लहान बुद्धीपासी, सगट कळेना लोकासी, आदी उमजले तयासी, थोर म्हणती श्रीराम। वै धाकुटा नृपती, वृद्ध तयास नमस्कार करीती, विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी या समासामध्ये सुरुवातीलाच सांगितलं की जाणीव वाढली पाहिजे। ती जाणीव जितकी व्यापक कराल तितकं आपण भगवंताच्या जवळ जाणार आहोत। जाणीव व्यापक असणे आणि त्यामुळे ती जाणीव व्यापक करण्यासाठी आपल्याला सदैव व्हावं लागेल। म्हणून समर्थ म्हणतात, जेथे उदंड जाणीव तेची तितकी सदैव। जेवढी जाणीव उदंड आहे तितके ते सदैव आहेत। याचा अर्थ त्यांना अधिकाधिक गुणसंपन्न होण्याची त्यांना लालसा आहे, विद्यावंत होण्याची इच्छा आहे, ती तळमळ आहे। पुढे म्हणतात आहे समर्थ, थोडे जाणीवेचे निर्देव होती लोक, पण ज्यांच्याजवळ थोडी जाणीव आहे याचा अर्थ थोडी तळमळ आहे, पोट भरलं बाबा, कामापुरता शिकलं, संपलं का। ज्याला आपण म्हणतो भौतिक विद्या प्राप्त झाली, 4 पैसे मिळायला लागले, घरदार आणि गाडी आली की आपण मस्त झोपायचं, खाऊ पिऊ मजा करू। हे लक्षण आहे निर्देवचं। त्याचं संतुष्टता फार थोड्यावर असते। ज्ञानाच्या क्षेत्रात बोलतो बरं, म्हणून त्याची तडपड जी आहे ती अधिकाधिक गुणसंपन्न होणे, अधिकाधिक चांगल्या चांगल्या गोष्टी संकलन करणे आणि त्यांनी स्वतःला मोठं करणे। समर्थ म्हणतात, अशा प्रकारे ऐसे हे आता वर्तते, मूर्ख लोकांस कळेना ते। मूर्ख लोकांना काय सांगावं, त्यांना काही गरज वाटत नाही कशाची। ना त्यांना अध्यात्माची गरज, ना त्यांना देवाची गरज, ना त्यांना पूजेची गरज, ना त्यांना गुणांची गरज। त्यांना फक्त इंद्रिय सुख हवे, खाओ पिओ मजा करो, मस्त रहो, ईट ड्रिंक अँड बी मेरी। म्हणून समर्थ म्हणतात, ऐसे हे आता वर्तते, मूर्ख लोकास कळेना ते, विवेकी मनुष्य समजते सकल काही। श्रीराम समर्थाने जिथे तिथे विवेक हा शब्द वापरलाय। समजणे आणि उमजणे तो मनुष्य विवेकी। समजलाय आणि त्याला उमजलाय, तसं वागलाय, त्याला समर्थ म्हणतात विवेकी आहे।
विवेकाही माणसाला सगळं कळते, तो त्याप्रमाणे वागतो. थोर लहान बुद्धीपासी, लहान असेल, थोर असेल किंवा लहान असेल, तो लहानपण आणि थोरपण कोणावर डिपेंड आहे? कोणावर अवलंबून आहे? कोणाला थोर म्हणाल, कोणाला लहान म्हणाल? समर्थ म्हणतात बुद्धीपासी आहे. सगट कळेना लोकासी, आधी उपजले तयासी थोर म्हणती. आधी उपजला म्हणजे आधी जन्मला. आपण थोर कोणाला म्हणतो? ज्येष्ठ कोणाला म्हणतो? अरे जो मोठा त्याला ज्येष्ठ म्हणतो. पण मोठा म्हणजे ज्येष्ठ हा वयाचा जो संबंध आहे. इथे समर्थ याला थोरपण देत नाहीत. समर्थ थोरपण देतात बुद्धीपासी. तुम्हाला प्रसंग माहित आहे, ज्ञानेश्वर माऊली किती वयाने लहान होती? वय 14 नसेल. त्यांच्या समोर योगीराज चांगदेव यांचं वय 1400 वर्षाचं. वयात तेवढं अंतर कल्पना करा. कोण मोठा आहे? योगीराज चांगदेव मोठे आहे. बरं, ते योगीराज आहे, नुसते काही वयाने मोठे झाले नाहीये, ते योगीराज आहे. साहजिक अहंकार आला. पण ज्ञानोबांची कीर्ती ऐकली की रेड्याच्या पाठीवर हात ठेवल्याबरोबर तो वेद बोलू लागला आहे, अशी कीर्ती ऐकल्याबरोबर चांगदेव महाराजांच्या मनात आलं, अशा ज्ञानियांच्या राजाला आपण भेटलं पाहिजे. म्हणून ज्ञानियांच्या राजाला भेटायचं असेल तर कसे जाऊ का हो? मी माझं सगळं वैभव घेऊन जाईल. जसं आपण एखाद्या मोठ्या माणसाच्या कडे जर भेटीला जात असेल तर आपल्याजवळ जे काही चांगल्यात चांगलं असेल ते परिधान करू. स्त्रिया एखाद्या लग्नाला जातात मोठ्याच्याकडे, तेव्हा आपल्याजवळ असलेले ते दागिने सगळे घालतात. उरले सुरले बँकेतले आणतात. कमी पडले तर अजून शेजारचे घेऊन येतात. आणि त्या कार्यक्रमाला जाऊन आपण हजर राहतो. का? मोठ्याचा कार्यक्रम आहे, मोठ्या माणसाकडे जायचं आहे. माझंही वैभव त्याला दिसलं पाहिजे आणि त्याच्या वैभवाला मी शोभलो पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. मग माऊलींच्या भेटीला जायचं आहे. चांगदेव महाराजांच्या मनात आलं, तसं कसं जाईल? 1000 शिष्य समोर, 1000 शिष्य मागे होते. ते सिंहावर आरूढ झाले. हातामध्ये भुजंग म्हणजे नाग घेतला, त्याचा चाबूक केला आणि चांगदेव महाराज मोठ्या डौलामध्ये निघाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की महाराज येणार आहे आणि ते येत आहे अशी निरोप मिळालाय, आपण तरी घरात कसं काय बसावं? मोठी माणसं आले तर आपणही 4 पावलं पुढे गेलं पाहिजे. आता सकाळची पहाटेची वेळ होती. भिंतीवर 4 भाऊ बसले होते. आता मुक्ताबाईंनी सांगितलं की ज्ञानदेवा चांगदेव आले आहेत, आता काय करायचं? चला म्हणे जायचं कसं? ते तर सिंहावर येऊन आरूढ होऊन आले आहेत. आपल्याला लवकर जायला पाहिजे तिथे. लवकर कसं जायचं? ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंती मातेला सांगितलं की चल बाई. आता माऊलीचं म्हणजे काय? ज्यांची सत्ता चराचरावर आहे अशी ज्ञानराजे माऊली तिथे बसलेली होती. त्यांनी चला म्हटल्याबरोबर ती भिंत चालायला लागली. ही गोष्ट जेव्हा चांगदेवांच्या लक्षात आली तेव्हा त्यांचा सगळा गर्वहरण झाला आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातला. ते म्हणाले, माझी सत्ता तर चरावर म्हणजे जे सजीवावर आहे, तुमची तर निर्जीवावर सुद्धा सत्ता आहे. केवढे महान आहात आपण. वयाचा मोठेपण आहे का? माऊलींना पहिलं पत्र जेव्हा पाठवलं होतं चांगदेव महाराजांनी, तेव्हा ते पत्र पहिले मुक्ताबाईच्या हातात आलं होतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणे, मुक्ता पत्र काय वाच. आता पत्र पाहिलं आणि त्यांनी उलट पाहिलं, याच्यात काहीच नाही. पत्र पान कोरं. कारण त्यांच्याही मनात आलं होतं माऊली वयाने लहान आहे म्हणून तिला आपण आशीर्वाद लिहावा, की वयाने मोठा आहे म्हणून नमस्कार करावा.
म्हणजे त्यांना चिरंजीव लिहावं की तीर्थरूप लिहावं इथून सुरुवातच झाली नाही तर ते पत्र पुढे कसं लिहावं, म्हणून त्यांनी पत्रच कोरं पाठवून दिलं होतं. म्हणून मुक्ताबाई म्हणाली होती, चांग्या अजून कोराच्या कोराच आहे. मोठेपणा हा वयावर नाही, हा ज्ञानावर आहे. आजही जगात पाहा तुम्ही, या जगामध्ये कोणाची किंमत आहे तुम्ही सांगा. या जगामध्ये ज्ञानी लोकांची किंमत आहे. या जगात, भारतात नाही म्हणत मी, जगात म्हणतोय, जो जो ज्ञानी आहे त्याला किंमत आहे. आज एवढ्या आम्ही स्पर्धा परीक्षा घेतो, त्यातून काय निवडतो? ज्ञानी निवडतो. परीक्षा घेतो, पहिला क्रमांक कोणाला देतो? ज्ञानाला देतो. जी निवड केल्या जाते ती ज्ञानी लोकांची, उत्तमांची निवड केली जाते आणि त्याला महत्व दिले जाते. तुकाराम महाराज म्हणतात, वये थोर ते चोर होऊन ठेले. वयानं काय मोठे करता? वयाचा मोठेपणा काहीच नसेल गुण तर वयाचा मोठेपणा आहे. पण जेव्हा ज्ञानी यांच्या लोकात आपण बसू तेव्हा जो ज्ञानी आहे त्याला तो मोठेपणा येतो. कलावंतांच्या दरबारात पहा बरं, तो लहान आहे की वयाने मोठा आहे पाहिला जात नाही. जो जास्त ज्याचा जो कला आहे तो उंच पदवीवर बसतो. म्हणून इथे समर्थ म्हणतात, थोर लहान बुद्धिपासी. थोर आणि लहानपणा ही बुद्धिपासी आहे. सगट कळेना लोकांसी. सगळ्या लोकांना ते कळत नाही, म्हणून ते काय करतात? आधी उपजले तयासी थोर म्हणती श्रीराम. जो आधी उपजला, जन्माला आला पहिले, म्हणून तो थोर. वै धाकुटा नृपती वृद्धतयास नमस्कारती. विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे श्रीराम. आता थोर पण सांगा कोणाला? राजा धाकुटा आहे आणि वृद्ध माणसं सुद्धा येऊन त्याला मुजरा करतात आहे. मग थोर कोण आहे? वयाचा थोरपणा तिथे येतो का? नाहीये. जो थोर आहे त्या थोराला सर्व लोक मानतात. सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाची अनुमान. दीक्षा दंडकाचे लक्षण येण्याची पाडे श्रीराम. समर्थ म्हणतात, सामान्य लोकांचं ज्ञान ते सामान्यच आहे. तो अवघाची अनुमान. अनुमान म्हणजे संशय. जो निशंक आहे तो ज्ञानी आहे. शाशंक आहे त्याला कसं काय ज्ञानी म्हणावं? खरे हुशार विद्यार्थी ऑप्शन न पाहता उत्तर निवडतात. इथे 4 त्याला ऑप्शन दिलेले असतात की याच्यातला हा आहे की तो आहे की तो आहे. त्याला नेमकं त्यात उत्तर असते, पण ते 4 पैकी नेमकं कोणतंही कळत नाही. कदाचित हे असेल, कदाचित ते असेल. अशा प्रकारे शाशंकता ज्यांच्या मनामध्ये निर्माण होते त्या माणसाला हुशार कसं म्हणावं? ज्याला खाली दिलेले पर्याय न पाहता सुद्धा उत्तर माहित असते तो ज्ञानी. त्याला प्रत्यय ज्ञानी म्हणतात. आणि हा अनुमान ज्ञानी, याला शंकाच आहे. करून टोला मारून पाहणे. काही विद्यार्थी असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला निवडायचे पर्याय असतात. शेवटच्या 5 मिनिटं राहिले असतात, ते कशाला गोळा करून देतात, कशाला तुम्ही टिक करतात. त्याच्यातले 10 पैकी 2 बरोबर आले ते ढकले. असे जे लोक आहेत अशा लोकांना ज्ञानी कसं म्हणावं? समर्थ म्हणतात, दीक्षा दंडकाचे लक्षण येण्याची पाडे. संप्रदाय आणि लोकरूढी जे मागे होतं ते आता पुढे चालत आलं. अरे काहीतरी अनुभवाचं ज्ञान असलं पाहिजे. नवे कोणासी म्हणावे सामान्यास काय ठावे. कोण कोणास म्हणावे किती म्हणून श्रीराम. धाकुटा भाग्यासी चढला तरी तुच्छ करती तयाला. या कारणे सलगीच्या लोकांना दुरी धरावे श्रीराम. समर्थांनी या उभीमध्ये अतिशय एक मार्मिक गोष्ट सांगितली आहे. बरेचदा असं होते
की मोठेपणा प्राप्त झाल्यानंतर सुद्धा समाज त्याला मोठं मानत नाही. का मानत नाही? त्याला काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की तो ज्या सर्कलमध्ये आहे, ज्या लोकांमध्ये राहतो, त्या लोकांमध्येच तो वाढलेला आहे. म्हणजे माझं बालपण ज्यांनी पाहिलं आहे, म्हणजे आपलं बालपण ज्यांनी पाहिलं आहे, ते तुम्ही कितीही मोठं झाले ना, तुला काय कळते असं म्हणून त्याला सोडून देतात. अरे पण तो ज्ञानी आहे, ते जाणून घे. पण समर्थ म्हणतात आहे, धाकुटा भाग्यासी चढला. तो भाग्यवंत कोण आहे? जो सदैव आहे तो भाग्यवंत. म्हणजे ज्यांनी संकलन केलंय ज्ञानाचं, तो भाग्यवंत आहे. असा भाग्यवंत जर भाग्याला चढला म्हणजे तो भाग्यवंत झाला, तो यशस्वी झाला, तरी तुच्छ करती तयाला. तो कानामागून आला आणि तिखट झाला. काय कळते याला? कालचं पोर आहे. अरे पण कालचं पोर म्हणून त्याला जे कळते ते तुला कळत नाही बाबा. या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे. म्हणून जे आपले मित्र असतात ते आपला मोठेपणा कधीच मान्य करत नाही. आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये आपण जर सारखं, म्हणून समर्थ म्हणतात, ओळखीच्या लोकात महंती मांडू नये. गावामध्ये प्रवचन करायचं नसते, गावाच्या बाहेर जाऊन करायचं. जिथे ओळखीचे लोक नाही तिथे लोक तुम्हाला मानतील. तुमच्या गावामध्ये तुम्हाला किंमत राहत नाही. पेरले जिथे जिथे उगवले तिथे ते विकल्याच जात नाही. जिथे पिकते तिथे विकत नाही. म्हणून ओळखीच्या लोकांना दुरी धरावे. नेमस्त कळेना वचन. नेमस्त म्हणजे धड व्यवस्थित. नेमस्त कळेना राजकारण. उगेची धरती थोरपण मूर्खपणे श्रीराम. नेमस्त कळेना वचन. चांगलं वचन कळतच नाही, व्यवस्थित कळत नाही. नेमस्त नाही राजकारण. तो व्यवस्थितपणा नसल्या राजकारण कळत नाही. उगेची धरती थोरपण मूर्खपणे. मोठेपणा माणसाला इतका पुंज मोठेपणाचा असतो की त्याला आपल्याजवळ काही गुण नाहीये तरी मला माना, अशा प्रकारचा आविर्भाव माणसांचा असतो. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कला असे मानवासी भूषण, एरा पुसे कोण. अरे इतरांना कोण विचारते? तुमच्याजवळ कला असली पाहिजे, तुमच्याजवळ ज्ञान असलं पाहिजे, कुठला तरी गुण असला पाहिजे. त्या गुणाने तुम्ही नटलं पाहिजे, तेव्हा लोक तुम्हाला मानतात. तेव्हा तुमचा जो मोठेपणा आहे तो शोभून दिसतो. रावण ज्ञानी होता, रावण बलवान होता, रावण धनसंपन्न होता, रावण सुंदर होता. म्हणून एकदा क्षणभर मानून घेऊ की त्याला ते शोभलं. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. म्हणून इकुडी वासना सांडी वेगी, बळी लागला काळ हा पाठी लागली. त्याला ते शोभलं. पण का शोभलं? कारण त्याच्याकडे ते होतं म्हणून. मग असं असताना सुद्धा त्यांनी गर्व केला, म्हणून शेवटी त्याचा नाश झाला. आमच्याजवळ काहीच नाहीये, ना धन आहे, ना ज्ञान आहे, ना रूप आहे, ना बल आहे, ना सत्ता आहे. त्याच्याजवळ सत्ता होती म्हणून 5 प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा माणसाला अभिमान येतो. पण आता गंमत अशी आहे, या 5 गोष्टी सोडून द्या, या 5ही गोष्टी नसताना सुद्धा माणसाला अभिमान असतो. ज्ञान असेल तर अभिमान येतो, कारण ज्ञानाला सगळ्यात जास्त अभिमान असतो. मी ज्ञानी आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त अभिमान असतो. धनवानाला अभिमान असतो, माझं धन भरपूर आहे. गर्व तिथे येऊ शकतो, गर्वाचा धनाचा गर्व असतो. सौंदर्याचा गर्व आहे, सुंदरता असेल तर गर्व असतो. मीच माझ्या रूपाची राणी ग, सौंदर्याचा गर्व असतो. सत्तेचा गर्व असतो, माझ्याकडे सत्ता आली.
अशा प्रकारे बलाचा गर्व असतो, माझी जो शक्ती आहे, पाची ठिकाणचा गर्व जो आहे तो गर्व त्याच्याकडे आहे म्हणून एकदा आपण मान्य करून घेऊ. पण काहीच नाहीये बाबा, हे सत्य. असं म्हणतात ना, सत्य शिंकलं तर सत्य आहे. काहीच नसताना सुद्धा गर्व करणे काय म्हणावे याला. समर्थ म्हणतात अशा प्रकारे उगेच धरती थोरपण मूर्खपणे. उगेच काय मोठेपणा दाखवता, मोठेपणा धारण करता. तुम्ही मोठे तसे नाही. तुम्ही गुणसंपन्न व्हा, ज्ञानसंपन्न व्हा, मग लोक तुम्हाला मानतील. काही अभ्यास करणे नको, कष्ट करणे नको, पाठांतर करणे नको, मेहनत करणे नको, पण तरी लोकांनी मला मानलं पाहिजे. हा जो मूर्खपणा आहे, समर्थ म्हणतात असा करू नये. आधी कष्ट करावे, मग फळ भोगावे. आधी कष्ट मग फळ. कष्टची नाही ते निर्फळ, साक्षेपे विण केवळ वृथापृष्ट. समर्थ म्हणतात वृथापृष्ट आहे. सुजून आलेला लठ्ठपणा म्हणजे काय पैलवानकी आहे का? अरे तो सूज आहे ती. त्याचा गर्व नाही आहे, उलट त्यामुळे अनारोग्य आपल्याला प्राप्त होईल याची भीती असली पाहिजे. समर्थ म्हणतात अशा प्रकारे आपण वडीलपण नाही, धाकुटपण नाही, ऐसे बोलती त्यास नाही शहाणपण श्रीराम. धाकट्याला धाकटपण असलं पाहिजे, मोठ्याला मोठेपण असलं पाहिजे. आणि धाकटा हा मोठा होऊ शकतो जर त्याची जाणीव वाढली. तो जर सदैव झाला तो धाकटा मोठा होतो. म्हणून समर्थ म्हणतात गुणे विण वडीलपण. वडील या शब्दाचा अर्थ ज्येष्ठ. जो ज्येष्ठ आहे तो श्रेष्ठ असला तर ज्येष्ठ पण मान्य केला जातो. बरेचदा कसं असते की ज्येष्ठ हा मोठा, पण ज्येष्ठ मोठा नाही, श्रेष्ठ मोठा आहे. पण श्रेष्ठता ही त्याच्या गुणांशी जोडलेली आहे. आणि व्यवहारामध्ये ज्येष्ठता ही वयाशी जोडलेली आहे. कोण ज्येष्ठ आहे? समर्थ म्हणतात तो ज्येष्ठ आहे की जो गुणवान आहे, जो प्रज्ञावान आहे, जो सदैव आहे, ज्याची जाणीव व्यापक झाली आहे, तो सदैव आहे. म्हणून समर्थ म्हणतात गुजेपण म्हणजे गुणेपण. गुणेपण वडीलपण, गुणे विण वडीलपण. गुण म्हणजे सद्गुण. गुणे विण वडीलपण हे तो अवघेची अप्रमाण, त्यासी प्रचित प्रमाण थोरपणे श्रीराम. गुणे विण गुणाशिवाय थोरपण हे तो अवघेची अप्रमाण. गुण नसतील आणि त्याला जर थोरपण दिलं असेल, उंच वाढला एरंड म्हणून एक इक्षुदंड. एरंड्यात झाड उंच असते, उंच झालं असेल, पण त्याला इक्षुदंडाच्या ऊसाची गोडी येईल का? ऊस गोड आहे कारण त्याचा गोडवा हा त्याचा गुण आहे. तो गोडवा त्या ऊसाच्या पोटी जन्मलेला आलेला कवसात राहत नाही. ऊसामध्ये असा एक धांडा असतो, ऊसासारखाच असतो. तोही ऊसासारखा वाढतो, तो ऊसासारखा मोठा असतो. तो म्हणतो मलाही ऊस माना. पण जेव्हा आपण त्याला कापतो आणि जेव्हा आपण त्याला त्याची पेरकांड तोडून आपण त्यातली एक तोडून पाहतो, अरे म्हणतो हा ऊस नाही आहे, हा कौस आहे, फेकून दिला जातो. मोठेपणा हा जो आहे शेवटी गुणाशी आहे. म्हणून समर्थ म्हणतात गुणे विण वडीलपण हे तो अवघेची अप्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणी श्रीराम. तथापि वडिलास मानावे, वडिले वडीलपण जाणावे, नेनता पुढे कष्टावे थोरपणी श्रीराम. पुन्हा एक लक्षात घ्या, समर्थांनी वय जे मोठे आहेत आणि ज्यांच्याकडे तुलनात्मक जरा गुण कमी आहे त्यांना तुच्छ माना असं म्हटलेलं नाहीये. म्हणजे जे ज्येष्ठ लोक आहेत, जे वयाने मोठे आहेत, उलट ज्येष्ठांना नमस्कार करावा, त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकाव्यात,
त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी समजून घ्याव्यात असंही लक्षात घ्या. याचा अर्थ गुणवंताला किंमत आहे आणि जे गुणवंत नाही आणि जे वयाने मोठे झाले आहे त्यांना काही किंमत नाही असा अर्थ कराल का? असं करू नये. जे वयाने मोठे आहेत त्यांना मोठेपणाचा, त्यांना वयाचा मान द्यावा आणि मोठ्यांनी मात्र जे गुणवंत आहे त्यांचे गुण गावे, त्यांना डोक्यावर घेऊन. गौरव कोणाचा आहे हो? गौरव गुणांचा आहे. आम्ही सत्कार करतो. कोणाचा सत्कार करतो? माणसाचा करतो की त्यांनी केलेल्या कामाचा करतो? अहो, त्यांनी केलेल्या कामाचा सत्कार आहे. त्यांनी दाखवलेल्या गुणांचा तो सत्कार आहे. त्याच्या कार्याचा सत्कार आहे. माणसाचा काय सत्कार आहे? म्हणून मोठ्या माणसाने लहान माणसाच्या गुणांचा गौरव करावा. आपण म्हणतो ना, तुझे गुण कौतुक करण्यासारखे आहे. लहान मुलांची पाठ थोपटतो, याचा अर्थ काय? अरे ते मला माझ्याकडे नाही आहे, तुझी पाठ थोपटल्याशिवाय मला पर्यायच नाही आहे. तो मोठा आहे, मग तो नमस्कार करतो तुम्हाला, कारण तुम्ही मोठे आहात वयाने. त्याला आशीर्वाद द्याल, तू अजून मोठा हो, तुझी जाणीव वाढव, तू सदैव हो. असं वचन आहे, पुत्रात शिष्यात इच्छिती पराजय. गुरु मोठा कोण आणि वडील मोठा कोण? जो वडील आपल्या पुत्राकडनं पराभूत होतो तो वडील धन्य आहे. तो गुरु धन्य आहे जो शिष्याकडनं पराभूत होतो. पराभूत होणे याचा अर्थ वडिलांपेक्षा मुलगा मोठा होणे आणि गुरुपेक्षा शिष्य पुढे जाणे. म्हणून गुरुने त्याला मोठेपणा द्यावा, त्याचे गुण गावे, त्याला सन्मार्ग दाखवावा. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, तथापि वडिलास मानावे. म्हणून वडिलांना माना. वडिले वडीलपण जाणावे. पण वडिलांनी वडीलपण जाणलं पाहिजे. ज्यांनी आपल्याला मोठं मानलं ना, आपण मोठेपण टिकवलं पाहिजे. ते मला मोठे म्हणतात, मग माझं मोठेपण कशात आहे? ते वडीलपण टिकवण्यात आहे. नेणता पुढे कष्टावे थोरपणी श्रीराम. म्हणून नेणता होऊ नये, जाणता व्हावं. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.